शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील रिक्त पदांची आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती वेतन पथक कार्यालयाकडे सादर न केलेल्या शाळांची व्हाउचर एंट्री वेतन पथक कार्यालयाकडून करण्यात आलेली नसून अशा शाळांचे DDO कोड पुढील प्रमाणे आहेत 2534 48 64 69 70 90 96 98 102 118 124 129 131 138 141 142 183 185 203 210 216 219 227 228 229 233 246 256 265 274 283 287 316 327 332 ह्या नॉन प्लॅनच्या शाळा आहेत। तसेच प्लॅनच्या शाळांमध्ये 131 329 337 338 340 341 344 346 347 351 354 356 360 अशा या प्लॅनच्या शाळा आहेत। सदरच्या शाळांनी रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची माहिती वेतन पथक कार्यालयाकडे सादर न केल्याने अशा शाळांचे व्हाउचर एंट्री करण्यात आलेली नाही। माहे डिसेंबर 2024च्या नियमित वेतन देयकाबाबत वेतन पथक कार्यालयाकडून दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकासाठी आदेश पारित करून वेतन देयके फॉरवर्ड करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। संच मान्यतेनुसार देयके व संच मान्यता डिसेंबर 2024च्या देयकाबाबत सादर करावी। माहे डिसेंबर 2024च्या वेतन देयकासोबत कोणत्याही प्रकारचे थकीत पुरवणी देयकाची रक्कम अदा होणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे। माहे डिसेंबर 2024चे वेतन देयक एका प्रतीत सादर करण्यात यावे। माहे डिसेंबर 2024चे देयक 15 डिसेंबर 2024 पर्यंत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करावीत व हार्ड कॉपी दिनांक 16 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावी। देयके विहित मुदतीत व वेळेत सादर करावी। विलंब झाल्यास मुख्याध्यापक स्वतः जबाबदार राहतील। वेतन देयकाचा दुसरा लॉट केला जाणार नाही। आवक विभागातून सेवा पुस्तके न चुकता घेऊन जावेत। त्याशिवाय देयके घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी। ज्या शाळेला मुख्याध्यापक मान्यता व सध्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त आहेत त्या शाळांनीच देयके फॉरवर्ड करावी, अन्यथा मुख्याध्यापक जबाबदार राहतील। देयकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी संबंधित शाळांचे मुख्याध्यापकांनी सदरचे देयके पूर्णतः तपासून सादर करावे। त्यात अनियमितता झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील। अशा आशयाचे आदेश विठ्ठल डेपे अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय सोलापूर यांनी निर्गमित केलेला आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।